नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकेसंदर्भामध्ये मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण काही जाहिराती पाहिलेल्या होत्या. मात्र ही एक नवीन जाहिरात 1777 तब्बल 1773 पदांकरता गट क व गट ड पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. सर्व काही लोक म्हणजे ग्रॅज्युएशन, MSW, डिग्री इन सायन्स, 12th पास, 10th पास, बॅचलर इन लायब्ररी, DMLT, BPMT, मास्टर डिग्री इन सायन्स अशा सर्व काही एज्युकेशन असणाऱ्या विविध जागा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत. भरपूर जागा आहेत, प्रत्येकाला उपयोगी येईल अशी जागा या व्हिडिओमध्ये आहे. पण त्या अगोदर आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब कोणी केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. मित्रांनो, थेट मूळ जाहिरात आपण पाहूया. ठाणे महानगरपालिका इथं बघा कोणती जाहिरात आहे तर गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशानं भरण्यासाठी दिलेली आहेत. आणि याच्यामध्ये बघा 1773 पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी हा 12/8/2025. आजच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 2/9/2025 पर्यंत याची तारीख आहे. यासाठी महानगरपालिकेची वेबसाईट www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा 2/9/2025 पर्यंत दाखल करायचा आहे. बघा कोणती पदं आहेत. सर्व पदं मी वाचून दाखवणार नाहीये, मात्र काही पदं आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. व्यवस्थित बघून घ्या. आपल्या रिलेटेड 100% एक तरी पद असेल. याच्यामध्ये प्रशासकीय सेवा गट क बघा सहाय्यक परवाना निरीक्षक, त्यानंतर लिपिक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि ॲटो, कनिष्ठ अभियंता विद्युत आहे, त्यानंतर प्रदूषण निरीक्षक, त्यानंतर सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी, त्यानंतर वरती फायरमन, त्यानंतर सगळ्यात जास्त पदं जी आहेत ती फायरमन या पदाची सगळ्यात जास्त 381 पदं आहेत. चालक, यंत्रचालक बघा 207 पदं आहेत. यानंतर बघा 53 पदं लिपिक तथा टंकलेखक 53 पदं आहेत. 24 पदं कनिष्ठ अभियंता नागरी 24 पदं आहेत. कनिष्ठ अभियंता 2 63 पदं आहेत. आणि या संदर्भामध्ये खाली जर तुम्ही बघितलं तर इथं बघा काही डेट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि वेतन श्रेणी दिलेली आहे. गट ड पद जे आहे ते गट ड पद ह्याच्यामध्ये वेतन श्रेणी आपण प्रत्येकाची बघून घ्या. आता याच्यामध्ये बघा निमशासकीय सेवा असतील. अर्ज दाखल करण्याचा कालावधी 2 सप्टेंबर तर यांनी दिलेला आहे. आता परीक्षेसाठीचं ऑनलाईन जे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे ते परीक्षेच्या आधी 7 दिवस होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. काही तांत्रिक समस्या जर आपल्याला असतील तर त्यासाठी मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत किंवा जाहिराती बाबतीमध्ये विचारणा करण्यासाठी सुद्धा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला इथं यांना माहिती विचारता येईल. प्रवेश शुल्क जे दिलेलं आहे ते बघा अमागास प्रवर्गाकरता 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाकरता 900 रुपये प्रवेश शुल्क इथं देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा काही तुम्हाला माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील असं सांगितलेलं आहे आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे प्रवेश शुल्क भरायचं आहे. आता याच्यामध्ये जो काही GR निघालेला आहे याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ज्या काही शंका असतील त्या आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये करा. आपण तिथं तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. काही पदं आपली राहिलेली आहेत बघा. नर्स म्हणजे स्टाफ नर्स पदाकरता जे अप्लाय करणार होते ते 457 जागा आहेत. ही जी मूळ PDF आहे ही मूळ PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. तिथून पण आपण ही डाउनलोड करू शकता. बघा 117 पदांकरता प्रसाविका ही पण एक पोस्ट भरपूर जागा इथं उपलब्ध आहेत आणि ह्या अशा 1773 जागा होतात इथं. ओके, तर बघा या संदर्भामध्ये आपल्याला जी काही शंका आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबायचं आहे. काही शंका असतील तर मात्र नक्की विचारा. ओके, धन्यवाद.